नमस्कार. द सिम्पली किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट आणि सोपी रेसिपी. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे हे चॉकलेट मोदक. फक्त एक घटक वापरून आणि तेही एकदम परफेक्ट सेट होणारे. मग चला सुरुवात करूया. आता येथे मी डार्क चॉकलेट कंपाऊंड आणि व्हाईट चॉकलेट कंपाऊंड ह्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत. आता हे जे चॉकलेट कंपाऊंड आहेत ते आपल्याला वितळवून घ्यायचे आहेत. त्यासाठी एका भांड्यात आपल्याला पाणी गरम करून त्यात हे चॉकलेटचं भांडं आपल्याला ठेवायचे आहे. लहान तुकडे जे असतात चॉकलेटचे ते लवकर वितळतात आणि जर तुम्ही मोठे तुकडे केले चॉकलेटचे तर ते उशिराने वितळतात आणि चॉकलेटच्या गाठीसुद्धा निर्माण होऊ शकतात. चॉकलेट वितळवताना वापरलेलं जे भांडे ते पूर्ण कोरडं असलं पाहिजे, कारण जर चॉकलेटमध्ये पाणी किंवा वाफ जर गेली तर त्याने आपल्या चॉकलेटच्या गाठी तयार होतील. आता येथे मी व्हाईट चॉकलेट कंपाऊंड वितळवायला घेते. चॉकलेट वितळवताना आपल्याला सतत चमच्याने हलवत राहायचं आहे, जेणेकरून चॉकलेट जळणार नाही आणि चॉकलेटच्या गाठीसुद्धा होणार नाही. दर 5-10 सेकंदाने आपल्याला हे चॉकलेटचं बाहेर भांडं काढायचं आहे, कारण थोडं वितळलेलं चॉकलेट आपण ढवळलं की बाकीचं जे चॉकलेट आहे ते गरम होऊन मेल्ट होतं. आता इथे आपले हे जे डार्क चॉकलेट कंपाऊंड आहे आणि व्हाईट चॉकलेट कंपाऊंड आहे तुम्ही बघू शकता की मेल्ट झालेले आहेत. आता आपण चॉकलेट मोदक बनवायला सुरुवात करूया. आता आपले हे जे मेल्ट झालेलं डार्क चॉकलेट आहे आणि व्हाईट चॉकलेट आहे ते आपल्याला हे जे सिलिकॉनचा जो मोदक साचा आहे त्यात आता आपल्याला भरायचा आहे. येथे मी तुम्हाला वेगवेगळे चॉकलेटचे मोदकचे जे डिझाईन्स आहेत ते बनवून दाखवणार आहेत. तर सर्वात अगोदर मी सिम्पल चॉकलेट मोदक डिझाईन तुम्हाला येथे मी बनवून दाखवते. त्यासाठी हे जे मेल्ट केलेलं डार्क चॉकलेट आहे ते आता मी साच्यामध्ये भरून घेत आहे. आणि जे मेल्ट केलेलं आता व्हाईट चॉकलेट आहे ते मी पुढच्या साच्यामध्ये भरून घेत आहे. चॉकलेट जेव्हा आपण साच्यामध्ये आपलं जेव्हा भरून होतं त्यानंतर आपल्याला थोडंसं टॅप करायचं आहे, ज्याने ते व्यवस्थित सेट होतं. चॉकलेट साच्यामध्ये भरून झाले की ते आपल्याला फ्रीजमध्ये 5 ते 10 मिनटं सेट होण्यासाठी ठेवायचे. चॉकलेट साच्यामधून आपलं भरून झालं की आपल्याला असं टॅप करायचं आहे, ज्याने चॉकलेट नीट होतील. आता इथे मी तुम्हाला ड्युअल टोन मोदक तयार करून दाखवणार आहे, म्हणजेच अर्ध्या अर्ध्या 2 वेगळ्या रंगाचे मोदक. त्यासाठी इथे साच्याच्या निम्म्या भागात मी अगोदर व्हाईट चॉकलेटचा थर लावते. त्यानंतर इथे पुन्हा एकदा आपल्याला असं टॅप करायचं आहे. आता हे जे पुढचे साचे आहेत त्यातसुद्धा मी असंच करणार आहे. आता इथे जे मेल्ट झालेलं जे डार्क चॉकलेट आहे ते सुद्धा जे साच्याच्या निम्म्या भागात आपल्याला त्याचा थर लावून घ्यायचा आहे. आता हे जे अर्ध्या अर्ध्या 2 वेगळ्या रंगाचे मोदक जे आपण तयार करतोय त्यासाठी हे चॉकलेट आपल्याला अगोदर फ्रीजमध्ये 5 ते 10 मिनटं सेट व्हायला ठेवायचे आहेत. ते सेट झाले की त्यानंतर आपल्याला त्यावर दुसऱ्या वेगळ्या रंगाचा चॉकलेटचा थर लावायचा आहे. आता इथे मी तुम्हाला एका वेगळ्या प्रकारचे चॉकलेटचं मोदकचं डिझाईन बनवून दाखवत आहे. त्यासाठी येथे आपल्याला चमचा किंवा पायपिंग बॅगचा वापर करायचा आहे. मी तुम्हाला घरगुती पद्धतीने साध्या पद्धतीने येथे मी चमच्याचा वापर करून ही डिझाईन दाखवणार आहे. त्यासाठी चमच्याने थोडं साच्याच्या थोड्या उंचीवरनं आपल्याला चॉकलेटच्या अशा पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. येथे मी तुम्हाला दोन्ही चॉकलेटच्या रंगाचे पट्ट्या काढून दाखवलेल्या आहेत. आता हे पट्ट्या काढून झाले की आपल्याला ते अगोदर फ्रीजमध्ये 5 ते 10 मिनटं सेट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यावर चॉकलेटचा दुसरा थर लावायचा आहे. आता हे चॉकलेट आपल्याला 5 ते 10 मिनटं फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचे. आता येथे आपले हे जे चॉकलेट आहे ते पूर्णपणे सेट झालेले आहेत. आता येथे जे अर्ध्या अर्ध्या 2 वेगवेगळ्या रंगाचे मोदक आहेत ते अगोदर मी इथे तयार करून घेते. त्यासाठी जे मी अर्ध्या भागामध्ये मी जिथे जिथे डार्क चॉकलेट मी भरला होता त्याच्यावर आता आपल्याला व्हाईट चॉकलेटचा थर लावायचा आहे. आणि जिथे जिथे व्हाईट चॉकलेटचा अगोदर साच्याच्या निम्म्या भागात आपण थर लावला होता त्याच्यावर आपल्याला डार्क चॉकलेटचा थर लावून घ्यायचा आहे. आता इथे आपण जे चॉकलेटच्या पट्ट्या तयार केल्या होत्या त्यासुद्धा सेट झालेल्या आहेत. आता त्यावर मी चॉकलेटचा थर लावून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा चॉकलेटचे थर लावू शकता. आता येथे मी जेथे जेथे डार्क चॉकलेटच्या पट्ट्या आहेत त्यावर मी व्हाईट चॉकलेटचा थर लावलेला आहे आणि जेथे व्हाईट चॉकलेटच्या पट्ट्या आहेत त्यावर मी डार्क चॉकलेटचा थर लावलेला आहे, कारण त्याने जे आपले चॉकलेट मोदक आहेत ते उठून दिसतात आणि चॉकलेट मोदकची जी डिझाईन आहे ते सुद्धा छान वाटते बघायला. आता इथे मी चॉकलेटचा थर हा लावून घेतलेला आहे. आता तो फ्रीजमध्ये 5 ते 10 मिनटं सेट करायला ठेवते. आता हे जे चॉकलेट मोदक आहे ते आपले सेट झालेले आहेत. आता मी ते तुम्हाला एक एक करून काढून दाखवते.
मी तुम्हाला आणखी काही चॉकलेट मोदकचे डिझाईन्स दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता इथे मी तुम्हाला एक चॉकलेट मोदक काढून दाखवला आहे। अशाच रीतीने आपल्याला बाकीचे चॉकलेट मोदकसुद्धा काढायचे आहेत। आता इथे मी चॉकलेटच्या मोदकाची एक तुम्हाला वेगळी डिझाईन करून दाखवत आहे। त्यासाठी साच्याच्या बेसला आपल्याला एक चॉकलेट लावून घ्यायचा आहे। साच्याच्या बेसला चॉकलेटचा थर लावून झाला की तो आपल्याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा आहे आणि त्यानंतर चॉकलेटच्या दुसऱ्या रंगाचा आपल्याला थर लावून घ्यायचा आहे। आता इथे मी तुम्हाला डार्क चॉकलेटचा थर लावून दाखवला आहे। आता इथे आपण व्हाईट चॉकलेटचा थर लावून घेऊया। येथे तुम्ही चॉकलेट मोदक बनवण्यासाठी ड्रायफ्रूट्सचा सुद्धा वापर करू शकता आणि ड्रायफ्रूट्स ऐवजी आपण येथे मोदकाच्या सारणासाठी बिस्किटांचा वापर सुद्धा करू शकतो। जसे ऑरिओ बिस्किट असतात, आपण त्याला क्रश करून मोदकाच्या सारणामध्ये आपण भरू शकतो। आता इथे मोदकाच्या साच्याच्या बेसला मी चॉकलेटचा थर लावून घेतलेला आहे। आता तो आपल्याला अगोदर फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचा आहे। तो फ्रीजमध्ये सेट झाला की त्यावर आपल्याला आता चॉकलेटच्या दुसऱ्या रंगाचा थर लावून घ्यायचा आहे। आता इथे मी चॉकलेटच्या दुसऱ्या रंगाचा थर लावून घेत आहे। इथे सुद्धा जिथे डार्क चॉकलेटचा थर असेल त्यावर मी व्हाईट चॉकलेटचा थर लावणार आहे आणि जिथे व्हाईट चॉकलेटचा थर असेल तेथे मी डार्क चॉकलेटचा थर लावणार आहे, ज्याने आपले चॉकलेट मोदक छान दिसतात। प्रत्येक वेळी चॉकलेट साच्यात भरल्यावर ते आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे। चॉकलेट मोदक आपल्याला साच्यातून हलक्या हाताने बाहेर काढायचे आहे, नाहीतर ते तुटू शकतं। तर हे होते आपले झटपट चॉकलेट मोदक, अगदी एक घटक वापरून चॉकलेट कंपाऊंड। लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतील असे हे चॉकलेट मोदक। तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।